घरगुती स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। कालच वर्षाचा पहिला सण साजरा झाला मकर संक्रांत आणि बऱ्यापैकी थंडी पडलेली आहे। मागचे 2 ते 3 दिवस अगदी आज पण छान कडकडून थंडी पडलेली आहे आणि खूप छान वाटतंय, फ्रेश वाटतंय। सो थंडीमध्ये मुख्यत्वे जे भाज्या येतात त्या म्हणजे असतात मटार किंवा मुळ्याची भाजी किंवा लाल रस्सा असलेले टोमॅटो। सो अशा ह्या थंडीमध्ये ज्या सीझन वाईज भाज्या येतात त्या आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये वापरल्या पाहिजेत। हेल्दी व्हर्जन त्याचं आपण कसं जेवणामध्ये यूज करू किंवा कसं वापरू हे आपण त्यातनं घेतलं पाहिजे। सो आज आपण बघणार आहोत हराभरा कबाब आणि हे जे कबाब आपण बनवणार आहोत ते बनवणार आहोत मटार पासून। सो अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आज आपण बघत आहोत। सो वळूयात आपल्या रेसिपीकडे। मटार विकत आणलेले आहेत आणि छान सोलून मी ते फ्रीज केलेले आहेत। आता आपण ते मटार काढून गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवून घ्यायचे आहेत जेणेकरून ते नॉर्मल टेम्परेचरला येतील। सो हे मटार आहे। तर आता हे 1 बाउल मटार मी पाण्यामध्ये एक 10 मिनटं गरम पाण्यामध्ये 10 मिनटं भिजवून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे जे मटार आहेत ते ग्राइंड करून घ्यायचे आहेत। एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे, थोडे सरभरीत ग्राइंड करायचे आहेत। आणि ग्राइंड करताना मी याच्यामध्ये एक हिरवी मिरची घालणार आहे आणि 1 इंच आपण आलं घेतले, ते आल्याचा तुकडा आपण घालून हे जे मिश्रण आहे ते एकत्र ग्राइंड करणार आहे। तुम्ही बघू शकता एकदम बारीक आपल्याला पेस्ट बनवायची नाही आहे, थोडे सरभरीत असं हे ठेवायचं आहे। सो आता हे जे मिश्रण आहे मटारचं ते एका भांड्यामध्ये मी काढून घेते। तर ही पेस्ट एका भांड्यात काढल्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ, तो म्हणजे पनीर। आपल्याला पनीर ह्या रेसिपीसाठी लागणार आहे। पनीरने खूप छान अशी चव येते या कबाबला। सो मी इथे 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि हे पनीर आपण किसून घ्यायचं आहे। किसून ह्याच्यामध्ये आपण हे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर बाकी सगळे जे मसाले आहेत ते ह्याच्यामध्ये ॲड करून आपल्याला पुढे ह्याचे गोल गोल असे कबाब बनवायचे आहेत। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे कबाब बनवून घेऊ शकता। तर आता इथे मी 2 चमचे बेसन ॲड करते आणि चिली फ्लेक्स माझ्याकडे अवेलेबल आहेत म्हणून मी ह्याच्यामध्ये टाकते आहे। आणि नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता। चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि खूप सारी कोथिंबीर बारीक चिरून याच्यामध्ये टाकायची आहे। तसेच मी इथे 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि आता हे सगळं जे मिक्सचर आहे ते आपण छान असं मळून घेऊया, छान असं मिक्स करून घेऊयात आणि ह्याचे छोटे छोटे कबाब बनवूयात। नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा, अतिशय सुंदर अशी ही रेसिपी लागते। आणि ह्याच्यामध्ये अजून एक सिक्रेट गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ते म्हणजे काजू। जे काजू असतात ते काजूचे हाफ तुकडे करून आपण ह्या कबाबला एका साईडने लावायचे आहेत। दिसायला अप्रतिम दिसतात आणि खायला पण छान लागतात। सो हे जे कबाब आहेत ते मी गोलाकार बनवते आहे आणि याच्यावर मी हाफ पीस काजू लावणार आहे। तुम्ही बघू शकता आपले कबाब तयार झालेले आहेत। आता हे जे काजू आहेत हे आपण याच्यावर लावून घेऊयात आणि दोन्ही साईडने छान आपल्याला तेलामध्ये किंवा जर तुमच्याकडे बटर असेल तर बटरमध्ये पण शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तर शॅलो फ्राय करण्यासाठी मी इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे। या पॅनमध्ये मी बटर घालते आहे, माझ्याकडे आहे। तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तेल वापरा, तुपाचा देखील वापर करू शकता। सो मी बटर ॲड करून हे जे आपले कबाब आहेत ते ह्याच्यावर लावून घेते आणि आता दोन्ही साईडने हे कबाब मी छान असे खरपूस असे सोनेरी रंगावर फ्राय करून घेणार आहे।
तर संध्याकाळच्या वेळी खायला किंवा सकाळी आपल्याला हेल्दी असा जर ब्रेकफास्ट हवा असेल तर हे कबाब तुम्ही नक्की ट्राय करू शकता. अतिशय हेल्दी व्हर्जन ह्याचं आपण बनवलेलं आहे. सो तुम्ही तुमच्या परीने किंवा लहान मुलांना डब्यामध्ये सुद्धा हे कबाब तुम्ही देऊ शकता. अशाच छान छान आणि सुंदर सुंदर रेसिपी आपण बघणार आहोत. सो माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी नवीन फेसबुक पेज पण ओपन केलं आहे. त्याच्यामध्ये पण ह्या रेसिपी मी सध्या अपलोड करते आहे. सो माझ्या फेसबुक पेजला व्हिजिट करा आणि माझं पेज फॉलो पण करा. तुमच्या काही डिमांड असतील, तुम्हाला काही रेसिपी हव्या असतील तर तुम्ही नक्की मला सांगा. त्या मी घरी नक्की ट्राय करून त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेन. सो आता आपले हे जे कबाब आहेत ते दोन्ही साईडने छान सोनेरी रंगावर फ्राय झालेले आहेत. आणि आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि सर्व करूयात. माझ्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की जा, चेक करा आणि पुन्हा भेटूया आपल्या एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.